अहिल्यानगर जिल्ह्यातील 29 वर्षीय एक तरुण होता. लग्नाचं वय झालं होतं, पण मात्र तरी सुद्धा त्याचं लग्न होत नसल्यामुळं तो मोठ्या प्रमाणात परेशान झाला होता. मग पाहुणे रावळे यांना सांगून तो बघत होता की लग्नासाठी एखादी मुलगी मिळते का, लग्नासाठी एखादी मुलगी मिळते का. मग मित्र कंपनी असतील, पाहुणे रावळे असतील, जवळचे जे लोक आहे असतील, यांच्याकडे तो विचारपूस करत होता, लग्नासाठी मुलगी आहे का, लग्नासाठी मुलगी आहे का. मग अशाच पद्धतीनं त्या तरुणाची वाशिम मधल्या एका पुरुषासोबत ओळख झाली. मग ओळख झाल्यानंतर नेहमीप्रमाणे जो इतर लोकांना सांगायचा त्याच पद्धतीनं त्यानं वाशिमच्या एका पुरुषाला सांगितलं की मला असं लग्नासाठी एखादी मुलगी पाहिजे, एखादी मुलगी आहे का. ते म्हणे ठीक आहे, मी तुझ्यासाठी लग्नाची मुलगी बघतो, पण मात्र आता आजकाल किती अवघड झाला आहे, मुली मिळणं का सोपं राहिलेलं आहे का. तुला जर लग्नासाठी एखादी नवरी पाहिजे असेल तर त्यासाठी काही तुला रक्कम सुद्धा मोजावी लागेल. माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, ते लग्न जमून देतात आणि पैसे सुद्धा घेतात आणि सुखाचा संसार करून देतात, असं त्या वाशिमच्या पुरुषानं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या तरुणाला सांगितलं. मग तो तरुण म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, पैशाची चिंता करू नका, फक्त मुलगी दिसायला जरा सुंदर पाहिजे आणि सुखाचा संसार करणारी पाहिजे, माझ्या काही जास्त अपेक्षा नाहीत. मग तो वाशिमचा पुरुष म्हणला ठीक आहे, काही चिंता करू नका, काही नका, मी काय करतो तुम्हाला व्हॉट्सअपवर काही तरुणींचे काही नवऱ्यांचे फोटो पाठवतो, त्या फोटोंपैकी तुम्हाला जी आवडत ती पसंत करा आणि मला सांगा. मग या पुरुषानं त्या तरुणाला फोटो पाठवले, त्या फोटोंपैकी एक फोटो त्या तरुणानं निवडला आणि निवडल्यानंतर ही मला आवडली असं सांगितलं. मग तो जो लग्न जमून देणारा पुरुष आहे त्यानं या तरुणाला छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलून घेतलं. एका ठिकाणी एका परिसरामध्ये नवरी बघण्याचा कार्यक्रम झाला, सगळं काही सुरळीतपणानं झालं. मुलीला मुलगा, मुलाला मुलगी, दोघ जण सुद्धा पसंत झाले आणि त्या ठिकाणी लग्न करायचं ठरवलं. आता ठरल्याप्रमाणे जी काही रक्कम आहे ती नवरी मुलीला द्यायची होती, कारण की नवरी मुलीला वडील नसल्यामुळं त्यांची परिस्थिती बिकट होती. म्हणून त्या नवरदेवानं होणाऱ्या बायकोला जी काही रक्कम ठरली होती ती रक्कम त्या ठिकाणी दिली आणि नवरीला घेऊन गावाकडच्या दिशेनं निघालं. तेव्हा घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. पण मात्र या संपूर्ण घटनेला, प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधून. कारण की कर्जत तालुक्यामध्ये राहणारा एक 29 वर्षीय तरुण होता. लग्नाचं वय झालेलं होतं आणि लग्नाचं वय झालं तरी लग्नासाठी नवरी मिळत नसल्यामुळं तो मोठ्या प्रमाणात परेशान होता. मग त्यानं काय केलं, वाशिम मधल्या एका पुरुषासोबत संपर्क केला, लग्नासाठी मुलगी आहे का विचारलं. तेव्हा त्यानं सांगितलं की छत्रपती संभाजीनगर मधल्या बजाजनगर मध्ये एक मुलगी आहे आणि तिला वडील नाहीयेत आणि तिच्या खर्चासाठी, लग्नासाठी काहीतरी रक्कम द्यावी लागेल, 3 लाख रुपयाच्या जवळपास ती रक्कम असेल. मग हा 29 वर्षीय तरुण म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही, 3 लाख रुपये तर 3 लाख रुपये मी द्यायला तयार आहे, फक्त मुलगी दिसायला जरा सुंदर पाहिजे आणि चांगली पाहिजे. मग या वाशिमच्या पुरुषानं त्या तरुणाला व्हॉट्सअपवरती 3 फोटो पाठवले. त्या 3 फोटोंपैकी बजाजनगरची पोरगी त्यानं पसंत केली आणि त्या नवरीसोबत लग्न करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 रोजी थेट कर्जतमधून ते छत्रपती संभाजीनगर मधल्या बजाजनगरमध्ये गेले. ज्या ठिकाणी नवरी तिचे नातेवाईक राहत होते त्या घरामध्ये गेले. घरामध्ये गेल्यानंतर एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. मुलीला मुलगा पसंत पडला, मुलाला मुलगी पसंत पडली. मग पसंत पडल्यानंतर काय त्या ठिकाणी दोघा जणांची सोयरीक जमली. मग ठरल्याप्रमाणे 3 लाख रुपयाची रक्कम त्या मुलीकडच्यांना द्यायची होती. मग त्यांना ती रक्कम मुलीकडच्यांना दिली, मुलीच्या आईला रक्कम दिली आणि त्या ठिकाणी लग्न करायचं म्हणून नोटरी पद्धतीनं एक बॉन्ड बनवण्यात आला. दोघांच्या संमतीनं लग्न होत आहे अशा पद्धतीनं नोटरी करून त्यांनी एक बॉन्ड बनवला आणि लग्न करायचं ठरवलं. मग दुसऱ्या दिवशी नवरीला घेऊन ते थेट बजाजनगरवरून अहिल्यानगरच्या दिशेनं निघाले. नवरदेव चांगला खुश होता, नवरी सुद्धा खुश होती. नवरी मिळाल्यामुळं आनंदाचं वातावरण होतं. पण मात्र वाटेमध्येच काही अंतरावर गेल्यानंतर ज्या गाडीमध्ये नवरी बसलेली आहे,
नवरदेव बसलेला आहे आणि इतर काही नातेवाईक बसलेले आहेत. त्याच गाडीसमोर दुसरी एक फोर व्हीलर गाडी आली. त्या गाडीनं या गाडी आडवी लावली आणि नवरी म्हणली की त्या गाडीमध्ये माझ्या जवळचे नातेवाईक आहेत, मी आत्ता काय करते त्यांना बोलून येते. असं म्हणून नवरी गाडीच्या खाली उतरली आणि त्या समोरच्या गाडीमध्ये जाऊन बसली आणि बघता बघता ती गाडी एवढ्या फास्ट निघून गेली की नवरदेवाला काही समजलं नाही, त्या गाडीमध्ये बसलेल्या लोकांना काही समजलं नाही. त्यांनी तात्काळ त्या नवरीच्या आईला फोन केला. तुमची मुलगी गायब झाली, फरार झाली असं त्या नवरदेवाला सांगायचं होतं. पण मात्र त्या नवरीच्या आईचा फोन बंद आला. तिचा फोन लागला नाही, जवळच्या नातेवाईकाचा फोन लागला नाही, ज्या व्यक्तीनं लग्न जमून दिलं होतं त्याचा सुद्धा फोन लागला नाही. मग काय करावा काय नाही त्यांना समजत नव्हतं. त्या ठिकाणाहून त्यांनी थेट पुन्हा बजाजनगर गाठलं. ज्या ठिकाणी ती नवरी राहत होती, तिची आई राहत होती, त्या ठिकाणचं घर गाठलं. पण मात्र जेव्हा त्या ठिकाणी जाऊन पाहिलं त्या ठिकाणी तेव्हा कोणीही नव्हतं. सगळे पसार झालेले होते, फरार झालेले होते आणि त्यांचे मोबाईल सुद्धा बंद झाले होते. आता आपली फसवणूक झालेली आहे, ती होणारी नवरी चुना लावून गेलीये असं जेव्हा नवरदेवाकडच्यांना समजलं तेव्हा त्यांनी तात्काळ जवळचं वाळूज MIDC पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. रीतसर FIR दाखल केला आणि त्यानुसार ही बातमी समोर आली आहे आणि अशा पद्धतीच्या घटना संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत आणि ती लुटारू दुल्हे नेमकी कोण आहे याचा तपास करत आहेत. परंतु ज्या पद्धतीनं हे सगळे प्रकार वाढत चाललेले आहेत, एकीकडे मुलांची लग्नाची वय वाढत चालल्यामुळं महिला होणाऱ्या नवऱ्या या त्यांचा गैरफायदा घेत आहेत. कोणी लग्न करून पळून जात आहे, कोणी लग्नाच्या आधीच पळून जात आहे. हे पळवापळवीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळं लोकांनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. कारण की अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळं आपण त्या रोज टीव्हीवर, न्यूजमध्ये, पेपरमध्ये वाचत असल्यामुळं तरी सुद्धा काही जणांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. सगळेजण सांगत आहेत सतर्क राहा, सावध राहा, अशा अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. पण मात्र काही जण त्यांना जे करायचे तेच करत आहेत, म्हणून अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.